नमस्कार मित्रांनो, मी आपला सर्वांचा शुभम पवार आणि माझ्या शेअर चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, आज जरा थोडा कमी व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करूया। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं तर ठिबक संचाची माहिती पूर्ण आणि त्याचा काय फायदा वगैरे आहेत आणि त्याचं उत्पादन काढण्यासाठी तुम्हाला तो चार्ट मी शेवटला दिला व्हिडिओच्या, त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा। काही लोकांनी बघितलेलं नाही, त्यामुळे ते पूर्ण जे खत सोडण्याचा चार्ट आहे तो तुम्हाला त्याचा दिलेला आहे। आता याच्यानंतर आज आपण बघणार आहोत तुषार सिंचनाच्या पद्धती। त्याच्यामध्ये आज बऱ्याच ॲडव्हान्स पद्धती आलेल्या आहेत, त्या सगळ्या आपण बघणार आहोत। फक्त थोडक्यात बघणार आहोत। मग त्याचे काय डिटेल्स पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता। तर त्याच्यातली पहिली जी पद्धत आहे ते तुषार सिंचन। तुषार सिंचन कधी वापरायचं तर तुषार सिंचन बऱ्यापैकी आता कर्नाटकचा जो भाग आहे, बरेच खेडवळ भाग आहे, तिथं डोंगर रांगांची गाव असल्यामुळे काय होतं की जमिनी सपाट करणं शक्य नसतं किंवा चढ उताराच्या जमिनी भरपूर असतात। मग त्याच्यात उत्पादन कसं घ्यायचं तर त्याला पर्याय आहे की तुषार सिंचन। मग तुषार सिंचनामध्ये आपल्याला ज्यावेळी पीक घ्यायचं आहे त्यावेळी ठिबक सिंचनापेक्षा आपल्याला कमी पाण्यात तुषार सिंचनाने रान भिजवता येतं, शेत भिजवता येतं, त्यामुळे तुषार सिंचन ही पद्धत वापरली जाते। आता याच्यामध्ये काय काय वापरायचं ज्यावेळी तुषार सिंचन घ्यायला जातात त्यावेळी मग त्याची सबलाईन असेल, पाईपलाईन असेल, सबलाईन असेल, त्याला तिथून निघणाऱ्या लॅटरल असतील त्याला मग ते जोडणाऱ्या तिथनं कनेक्शन देऊन जे तुषार सिंचनाचे पॉईंट काढले जातात ते किती अंतरावर काढायचे ते जोडणारे ते व्यवस्थित जोडून देतात। मग त्याचं किती एरियामध्ये पाणी पडतंय त्याच्यावर ते सगळे ॲडजस्ट केलेलं असतं। तुम्हाला मी मध्ये दाखवलेलं की तुषार सिंचन आमच्या इकडं आलं पीक घेण्यात आलं होतं। तर अशा पद्धतीने जिथे ऊस शेती आहे तिथे तुषार सिंचन ला लिमिट येतं, कारण ज्यावेळी ऊस वाढतो त्यावेळी ते पाणी तिथंपर्यंत पोचू शकत नाही, मग ते ऊसाला थटतं आणि पडतं। पण इतर माळवा असेल किंवा भाजीपाल्याचा जे क्षेत्र असेल त्याच्यासाठी तुम्ही तुषार सिंचन वापरू शकता। मग आता तुषार सिंचनामध्ये बऱ्याच आलेल्या आहेत। रेनगन आहे, आता नवीन तुम्हाला लेझर ड्रिप म्हणून आलेलं आहे, रेन पाईप म्हणून आलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऊसामध्ये वापरू शकता, फक्त तुषार सिंचन वापरू शकत नाही, त्याला लिमिट येतं। पण त्याच्यामध्ये तुम्ही रेनगन वापरू शकताय, रेनगन पद्धतीने तुषार सिंचन वापरू शकताय। लेझर ड्रिप जे तुम्हाला मी व्हिडिओ टाकलेले आहेत स्वतः मी जे वापरतो ते रेन पाईप आहे, रेन पाईपसुद्धा तेवढीच प्रभावशाली आहे। फक्त आता याच्यामध्ये काय होतं आहे मित्रांनो, जे आपली रेग्युलर ठिबकला जी मोटर लागते त्याच्यापेक्षा जास्त पॉवरची मोटर याच्यामध्ये आपल्याला लागते, कारण त्याला दाब जो आहे तो जास्त लागतो। तर तुषार सिंचन किंवा यातल्या कोणतीही पद्धत अवलंबताना आपल्याला कोणत्या गोष्टींची माहिती असणं आवश्यक आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर याच्यात प्रामुख्यानं पहिल्या गोष्ट आहे की संचाची मांडणी, जे अंतर आहे ते आपल्याला ॲक्युरेसी याच्यामध्ये ठेवावी लागते। मग ते तुषार सिंचन असो, रेनगन असो किंवा लेझर ड्रिप किंवा रेन पाईप असो, याच्यामध्ये जे तुम्हाला अंतर आहे त्याचं ज्या त्या पाईपनुसार तेवढं ते अंतर ठेवावं लागतं। समजा इकडून 5 फूट भिजतं, इकडून 5 फूट भिजतोय, तर पलीकडे 5 फूट सोडून तुम्हाला 10व्या फुटावर ते पाईप टाकणं आवश्यकच आहे। त्यात जर गॅप पडला तर तुमचं मधलं क्षेत्र आहे ते भिजणार नाही। आता यातला दुसरा जो पॉईंट आहे त्यात वाऱ्याची दिशा आणि वेग, ज्या वेळी तुमचं वारं जास्त चालू असतं त्यावेळी ते पाणी तेवढं प्रभावी तिथं पडत नाही किंवा अंतर कमी जास्त होण्याची शक्यता असते, त्यामुळे जमीन कुठेतरी कोरडी राहण्याची शक्यता असते। त्यामुळे शक्यतो तुषार सिंचनाचा अवलंब करताना सकाळी लवकर तरी करा किंवा सायंकाळच्या पुढे करा। दुपारच्या वेळी जास्त वारं असतं किंवा ज्यावेळी वारं नसेल त्यावेळी कधीही करू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम नाही। फक्त उन्हाचं काय होतं की उन्हाळ्यावेळी बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं तुमचं पाणी वेस्टेज जास्त जातं। याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे की तो पाण्याची उपलब्धता। पाण्याची उपलब्धता म्हणजे काय, आता तुमचं विहिरीचं पाणी आहे, ओढ्याचं पाणी आहे, नदीचं पाणी आहे, हे पाण्याच्या उपलब्धतेवर इकडं तुम्हाला मग फिल्टर बसवावं लागेल किंवा नाही बसवावं लागेल। रेनगनला शक्यतो फिल्टर लागत नाही, कारण ते डायरेक्ट आउटपुट असते, त्याच्यातून घाण निघून जाते सगळी। पण ज्यावेळी तुम्ही लेझर ड्रिप असेल किंवा तुषार सिंचन असेल किंवा रेन पाईप असेल त्याला तुम्हाला फिल्टर जोडावं लागेल, नाहीतर चेकअप होण्याची शक्यता जास्त असते। शक्यतो जास्त होत नाही, पण जगात अशी कुठलीच आजपर्यंत टेक्नॉलॉजी आलेलीच नाही की ती चेकअप होणार नाही। चेकअप होते, घाण जाते, फिल्टर असून सुद्धा घाण बऱ्यापैकी जात असते।
पाण्याचं प्रेशर असतं, त्यामुळे बारीक राळ जरी असली तर ती पाणीवाटे जात असते आणि कुठेतरी मग ते क्षार तयार होऊन ते होल चेकअप होत असतात. त्यामुळे पाण्याची उपलब्धता हा महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा आहे. आता सिंचनाचा कालावधीत हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण मध्ये आमच्या शेतात एक 5-6 जण शेतकरी विजिटसाठी आले होते की नक्की चालतंय कसं हे बघायचं होतं. मग ते मला म्हणले की एक तज्ज्ञ असे म्हणले की पावसाचं पाणी जास्त म्हणजे वरून पिकाला पानावर पडलेल्या पाण्यानं ऊस म्हणजे पिकाची वाढ खुंटते का? तर ह्याचं साधं उत्तर आहे की कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त झाली तर तुमचे वाढ खुंटणारच. कारण समजा आज पाऊस पडला आहे, 1 तासभर पडणे आणि 2 दिवस सलग पाऊस पडणे याच्यामध्ये फरक आहे. जर 2 दिवस सलग पाऊस पडला तर त्याचा पानावर परिणाम होणार आणि मुळावर पण होणार. पण तोच जर 1 तासभर आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा पाऊस पडला तर ती पिकाची वाढ पण चांगल्या पद्धतीने होते. तसेच हा जो कालावधी आपण सेट केला पाहिजे, समजा रेनगनचा वेगळा असू शकतो. रेनगनमधनं पाणी फास्ट आणि भरपूर जातं, त्यामुळे 1 तास चालवायचं, 2 तास चालवायचं किंवा अर्धा तास चालवायचं हे तुम्ही ठरवायचं आहे की ती आपली जमीन कुठल्या प्रकारची आहे. समजा खडकाळ आहे तिथं जास्त चालवावं लागेल, काळी माती आहे तिथं कमी चालवावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही त्याचा कालावधी ठरवणं महत्त्वाचं आहे. मग लेझर ड्रिपला वेगळा कालावधी असतो, रेन पाईपला कालावधी वेगळा असतो. ते तुमच्या अनुभवानुसार किंवा तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार त्याचा कालावधी ठरवला जावा. कारण हा कालावधी ठरवला तर आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी होईल आणि तुमचं पाण्याचं वेस्टेज जास्त होईल. आणि आहे ना मग बिल वगैरे बाकीच्या गोष्टी पण असतात, मेंटेनन्स वगैरे, हे तुमचं जास्त वाढत जाईल. त्यामुळे सिंचनाचा कालावधी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आता याचा फायदा काय आहे तर याचा फायदा पहिला हा आहे की पाट पाण्यापेक्षा याच्यामध्ये उत्पादन तुमचं नक्कीच वाढलेलं 25 ते 30% उत्पादन. त्याचा मी पुरावा मागच्या वेळी माझा ऊस गेला यावर्षी, त्याच्यात मी तुम्हाला दिलेला आहे की माझं जिथे 114 टन जात होतं तिथे 123 टन ऊस या लेझर ड्रिपमुळे गेलेला आहे. तर हाच पहिला फायदा आहे की उत्पादनात आपली वाढ होते. ठिबक किंवा तुषार सिंचन ह्या दोन्ही अवलंबा पद्धतीमध्ये तुम्हाला नक्कीच फायदा झालेला दिसेल. याच्यात दुसरा फायदा काय आहे की तुमची चढ उतारात जमीन असू दे किंवा कशी पण असू दे, तुम्हाला जमीन जास्त तयार न करता सुद्धा जमीन भिजवता येते किंवा सरी सोडावी लागते किंवा असं न करता सुद्धा तुम्ही पीक घेऊ शकताय. तुषार सिंचनासारखं पावसासारखं पाणी पडतं, त्यामुळं साहजिक तुमचं जमीन कशी असले आणि जास्त जमीन तुम्हाला वापरता येते. समजा सरी सोडल्या, बाहेरची सरी मोकळीच आहे, तिथं तुम्ही काहीतरी लावून सरी नाही सोडली तर चालते, तिथं लावून तुम्ही ते क्षेत्रसुद्धा भिजवून अधिक उत्पन्न घेऊ शकता. तिसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही पाण्याची बचत तुमची जास्त होते, कारण याच्यामध्ये पाणी खूप कमी लागतं, कमी वेळेत जमीन चांगली भिजते, त्यामुळे पाण्याची तुमची बचत होते. आता सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट मी करण्याला ह्याचं कारण काय आहे की लेझर ड्रिप मी का केलं, ज्यावेळी पावसासारखं पाणी तुमच्या ज्यावेळी पिकावर पडतं त्यावेळी साहजिक आहे की जे पिकाला कीड रोग लागतात किंवा माव्यासारखे रोग आहेत किंवा त्याच्यावर कीड बसते, पांढरे माशी बसते, तर वरून पाणी पडल्यामुळे काय होतं की याच्यावर कीड लागण्याचं प्रमाण कमी येतं, बऱ्यापैकी कमी येतं. पूर्ण कमी येतं असं म्हणता येणार नाही, कारण जे आंतरप्रवाही कीड असते, आळी असेल काय असेल याच्यात ते कंट्रोल होत नाही. पण ज्या बाकीच्या गोष्टी आहेत हे किडीचा खर्च तुमचा नक्कीच इतर ठिबकपेक्षा किंवा पाटपाण्यापेक्षा याच्यामध्ये कमी राहतो. आणि सगळ्यात शेवटचा फायदा असा आहे की तुमचा दिवसा वीज पुरवठा काय होतं, लाईट सारखी जात असते. आता तुम्ही बघताय की दिवसाचे आता उन्हाळा आला की सारखी लाईट तासाला जात असते किंवा ट्रिप होत असते, लोड भरपूर असतो. तेच रात्रीचं तुम्ही बघितलं तर रात्रीची लाईट ही एकसारखी बऱ्यापैकी चालू असते, तर त्यावेळी तुम्ही रात्रीचं भिजवणं याच्यामध्ये शक्य असते. पाटपाणी तुम्ही रात्री जाऊ शकत नाही किंवा उसात अडचणीच्या ठिकाणी शिरू शकत नाही, त्यावेळी अशा वेळी तुम्ही रात्रीचं हे क्षेत्र भिजवू शकता. तर अशा पद्धतीने ह्या तुषार सिंचनाच्या पद्धती आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच आता याच्यात एक दोन प्रश्न उपस्थित राहतात. ते माझ्यासमोर सारखे प्रश्न येतात की पावसासारखं पाणी पडल्यामुळे काय होतं की लोक म्हणतात तुमचं तण नियोजन जे आहे ते पूर्ण हलून जातं. तर त्याला पर्याय आहेत. जर ऊस असेल तुमचा तर पाल्याचं आच्छादन तुम्ही जमिनीवर ठेवा, त्याच्यामुळे काय होतं की तणाचं नियोजन तुमचं आता माझ्यात पण आहे, पण मी अजून एक सुद्धा भांगलन होत नाही माझी. काय काय ठिकाणी उगवलेलं असते ते आपण घरगुती
काढू शकतो। तर आता दुसरा जो प्रश्न उपस्थित राहतो तो म्हणजे आपल्याला ठिबकद्वारे जे रासायनिक औषध सोडता येतं म्हणजे विद्राव्य जे औषधं सोडता येतात ते याच्यातून सोडता येतात का? तर रेनगनमध्ये ते शक्य नाही, पण लेझर ड्रिप असेल किंवा रेन पाईप असेल त्याच्यातून तुम्ही सोडू शकता। प्रेशर कमी केलं ना तर त्याची पाणी उडण्याची उंची कमी होते, त्यावेळी तुम्ही ते औषध सोडू शकता। आता मी रेनगनमधून लेझर ड्रिप असेल किंवा ह्याच्यातून औषध नेहमी सोडत असतो, त्याला काही प्रॉब्लेम आपल्याला येत नाही। तर अशा पद्धतीने आजची ही माहिती होती। नक्कीच याच्यामुळं आपलं उत्पादन खूप चांगलं वाढतं। तर तुषार सिंचन पद्धत ही मला म्हणजे माझी वैयक्तिक आवडीची आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जर फायदा होत असेल तर आपल्या शेताचं उन्हाळ्यात जे टेम्परेचर सराउंडिंगचं राहतं हे ह्याच्यामुळं आपल्याला मेंटेन करता येतं, ज्यामुळे ज्यावेळी आपलं पाणी शेतामध्ये उडत असतं त्यावेळी ते सराउंडिंग टेम्परेचर तुमचं डाऊन जातं आणि पिकावर उन्हाचा ताण जास्त पडत नाही। आता जर पुढच्या आव्हानं तुम्ही पर्यावरणाचे बघितले तर उष्णता वाढताना दिसले, त्यावेळी तुम्हाला नक्कीच तुषार सिंचनाचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरेल। आणि पीक जर उन्हाळ्यामध्ये जास्त चांगला आणायचं असेल तर तुम्हाला नक्कीच तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करावा लागेल। तर आज आपण या माहितीसह इथंच थांबूया आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि सगळीकडे शेअर करा। आपलं प्रेम असंच माझ्या पाठीशी राहू दे। तर आज आपण इथंच थांबूया। धन्यवाद।